तर हॅलो नमस्कार, मी श्वेता परत एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज हरितालिकेचा दिवस आहे आणि आज तर कामं तर काही तुम्ही विचारूच नका. रोज तर आपण कामं करतो पण ते वेळेत पूर्ण होतात, पण ज्या दिवशी सण वगैरे असतं ना त्या दिवशी तर आपल्याला अजून कामं जास्ती दिसतात की इथे धूळ आहे तिथे धूळ आहे, ते पुसू दे ते पुसू दे. असं करता करता पूर्ण घर मी स्वच्छ केलेलं आहे. कारण की 4 बाया घरी येणार म्हटलं हळदी कुंकाला, तर घर तर स्वच्छ करावंच लागेल. आणि कसं आहे ना, तसं तर आपण रोजच स्वच्छ करतो, नाही करत असं नाही, पण आजच्या दिवशी कसं एकदम स्पेशल दिवस आहे. साडी वगैरे घालायची आहे. नेमकी आंघोळ करून आली, पहिले म्हटलं सजावट वगैरे करून घेते, आंब्याची डाळं वगैरे सगळे लावून घेते. आंब्याचे पानं आहेत, कलश स्थापना आहे, ज्यावर आपण गौर ठेवतो ती पण कलश ठेवायची आहे. परत दिवाळीची तयारी, ही सगळी तयारी करून घेणार आहे. देवपूजा आहेत, आता सगळ्यात अगोदर हे करून घेते म्हटलं, आणि त्याच्यानंतर मग साडी घालणार आहे. आणि आम्ही गौरनं सगळे मिळून काढत असतो, सगळे मिळून काढत असतो. तर ताईकडे जाऊनच आम्ही सगळे गौर वगैरे काढतो, आम्ही 4-5 जणी मिळून. आणि मग कसं, मग तिकडून काढल्याहून आणल्याबरोबर मग ठेवायला बरं पडतं, म्हणून ही सगळी तयारी मी अगोदरच पूर्वतयारी करून ठेवते. तसं लायटिंग वगैरे ते यांनीच लावून दिली आणि ते गेलेले आहेत. आता मुलं पण घरी नाही आहे, म्हणून शांततेने सगळी काम व्यवस्थित होत आहे. आणि तसं तर आमच्याकडे ना रात्री दिवसभराची एक साडी आम्ही घालतो आणि रात्रीनं मग परत इकडच्या छान अशा लेडीजनं मस्त तयार होतात, एकदम मस्त जसं लग्नामध्ये जातात ना तशा प्रकारे मस्त तयार होतात. आणि 9च्या नंतर हळदी कुंकाला निघतात आणि रात्री 12-1पर्यंत आमचा असा प्रोग्राम चालत असतो. त्यामुळे अर्धरात्रीपर्यंत ना कोणी तिथं झोपी जात नाही, मस्त छान हळदी कुंकाला जातात आणि मग फिरतात रात्री. तर बघू शकता आज माझी यावेळेसची माझी गौर किती छान निघालेली आहे. आता उरकून घेतलेली आहे, आता बरड आहे म्हणून थोडासा आवाज चेंज येत आहे. तर देवपूजा उरकून घेतलेली आहे, पटकन तयारी करते. आणि ताईचा फोन आला होता की आता आपल्याला गौर काढायची आहे म्हणून. चला मग आता गौर काढायला जायचं आहे. आणि पूजेचं भरपूर सामान मी काढून घेतलेलं आहे. अजून थोडंसं पंचामृत वगैरे काढायचं आहे आणि परी देवपूजा पण मी करून घेतली. आता सगळं उचलते पहिले, कारण की हार वगैरे तिथंच पडलेले आहेत सगळे. चला बघ, आणि आता तयारी करून ठेवून देते, फक्त गौर काढून आणली की इथे ठेवायची. तर एका साईडने इथे मी कलश ठेवणार आहे आणि इथे आपली गौर ठेवणार आहे. इथे दिवा वगैरे आणि इकडे फळ वगैरे असं मी ठेवणार आहे. चला बघ. तर यावेळेसची तुम्ही माझी गौर बघितली किती छान निघाली ना, खरंच खूपच छान निघाली. मलासुद्धा इतकं समाधान मिळालं ना. मग कशी गौर छान निघते ना, मग पूजा करण्यातही आपला इतका इंटरेस्ट असतो. तसं तर इंटरेस्ट असतोच म्हणा. आता भरपूर जण गौर काढतात, कोणी कोणी तर पिंडच काढतात, पण आमच्याकडे इकडे ना आम्ही हर वर्षी गौर काढतो. आणि ही गौर ना माझी 9 दिवसाची आहे. आता पूर्ण कलश वगैरे मी ठेवून दिलेला आहे. आता गौर ठेवून बघत आहे की बरोबर व्यवस्थित बसते की नाही बसत, कारण की खाली आपण गव्हाची रास ठेवत असतो ना, त्याच्यावर मग आपला कलश असतो आणि कलशावर मग आमची गौर असते. तर कधी कधी हालण्याची शक्यता असते, म्हणून ना व्यवस्थित मी ठेवून दिली, बसते की नाही म्हणून बघितलेलं आहे. इकडे ना पूजेचं सुद्धा सगळं साहित्य मी काढून घेतलेलं आहे. आता पूजा करायला जायचं म्हटलं की सगळं आपल्या घरचंच असायला हवं, आजकाल असं म्हणतात. तर इकडे देवपूजा पण झाली, आता फुलं वगैरे फक्त व्हायची आहे. आणि त्याच्यानंतर मग ताईकडे जाणार आहेत. तर सगळं पूजेसाठी ना भरपूर अशा वस्तू लागतात, पंचामृत लागतं, तुम्हाला तर माहीत आहे पूजेचं सगळं साहित्य. आणि सगळं ना मी आदल्या दिवशीच आणून ठेवलेलं होतं. चौरंगाला सुद्धा मी आंब्याचे पानं लावलेले आहेत आणि जो कलश ठेवला आहे तिथे पण आंब्याचे डाळं वगैरे मी ठेवलेले आहेत. आणि थोडेसे डाळे उरले होते तर ते आजूबाजूला लावले आहे. तसं तर मग भरपूर असे झाडं झुडपं पण लावतात, कारण की तुम्हाला माहीत आहे माता राणीनी जे व्रत केलं होतं ना ते वनामध्ये जाऊन केलेलं होतं, ते एकदम जंगलामध्ये जाऊन केलं होतं. म्हणून ना थोडंफार आपण सजवू शकतो झाडं वगैरे लावून, झाडाचे पत्ते हे ते लावून. पण ना यावेळेस मी आणले, तर प्रत्येक वर्षी वेळ वगैरे असायचा तर आणून ठेवायची, पण यावेळेस वर्षी नाही आणलं आहे. तर म्हटलं चला असं साधंसुधंच डेकोरेशन छान वाटते म्हणून मी साधंच ठेवलेलं आहे. फक्त आंब्याचे डाळं फक्त लावले. आणि बघू शकता इथे आम्ही 5 जणी मिळून आमची नेहमी अशीच पूजा करत असतो. सगळे मिळून मस्त गौर काढतो, मग तिथेच मग आम्ही सगळे मिळून पूजा करतो ना, तेव्हा खरंच खूप छान वाटते. तर सोबतच आम्ही गौर पण काढतो आणि जेव्हा आम्ही विसर्जन करायला जातो ना तेव्हा पण सोबतच जातो. तर चला आता पहिले सगळ्यात अगोदर आपल्याला रेतीची पिंड काढायची असते, त्यानंतर हळदीची पिंड काढायची असते. तर आम्ही रेतीची काढून घेतली आणि हळदीची सुद्धा पिंड तयार करून घेतली. आणि आपल्याला जी गौर असते ती गौरसुद्धा सुतवून घेतलेली आहे आणि पूजा वगैरे सगळी करून घेणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला माझी पूजा शेअर करते.
तर ना प्रत्येक वर्षी आम्ही अशाच प्रकारे आमची सगळी मिळून आम्ही पूजा करत असतो, त्यामुळे ना खूप छान वाटते. तर चला मग मी तुम्हाला आता माझी पूजा शेअर करते. सगळ्यात अगोदर ना मी ते गणपती बाप्पाला पहिले सगळ्यात अगोदर आसन द्यावं लागतं, तुम्हाला माहीत आहे. तर हे पण मी सोबत आणलेले होते. मी ते पूजा करून घेतले. नाही ते आपल्या गौरी माईची पण पूजा झालेली आहे आणि सोबत भोलेशंकर महाराजांची सुद्धा पूजा झालेली आहे आणि घरी आल्या माता राणीची स्थापनासुद्धा करून घेतलेली आहे. तर पूजा होतपर्यंत मी पाणी वगैरे चहा वगैरे काही घेत नाही. आता पूजा झालेली आहेत आणि दुपारचे 1:30 वाजलेले आहेत. त्यानंतर मग पाणी घेतलं आणि सोबत मग काळा चहा वगैरे घेतला. आणि तुम्हाला माहीत आहे माता राणीनी व्रत हे तिकडे जंगलामध्ये केले होतं, त्यामुळे तिने सगळ्या झाडांचे पानं वगैरे तोडून जे काही भेटलं ते तोडून महादेवाला चढवलेलं होतं. तर म्हणून ना आपण ते सुद्धा 16 पानं आपल्याला तयार करावे लागतात. प्रत्येक झाडाचे फुलं आणि फळ झाडांचे फुलं आपल्याला पानं तयार करायला लागतात, फळ आणि फुल झाडांचे. तर ते पानाचे फक्त जेवढे मला भेटले मी तेवढे केलेले आहेत. 7 प्रकारचे पानं मला मिळाले, तर त्याचे मी 16 पानं करून मग बांधून घेतले आणि ते चढवून म्हणजे देवाला वाहलेले आहेत. त्यानंतर हा संध्याकाळचा टायमिंग आहे आणि आता नव्या इथे रांगोळी काढत आहे. तर तिला म्हटलं बेटा रांगोळी काढून घे. समोर दरवाजात तर काढली होती. तर आजच्या दिवशी ना शुक्रवारसुद्धा होता आणि माझं वैभवलक्ष्मीचं व्रत पण होतं. आता पूजा पण मला मांडायची होती, तर म्हणून मी नव्याला रांगोळी काढायला लावली. तर इकडे पूजेची सगळी तयारी मी करून घेतलेली आहे. आता सोबत थोडंसं स्वयंपाक वगैरे पण करायचं आहे, म्हणून मी आता लवकर तयार नाही झाली. तशी तर साडी मी नवीनच घातली होती. आता सकाळपासून आपण जेव्हा व्रत वैकल्ल्यामध्ये राहतो तर मग खालीच वगैरे झोपली होती, त्यामुळे बेडला वगैरे इकडे तिकडे कुठंच नाही लागली. तर म्हणून मी मग पूजेला सुरुवात केली. नाहीतर मग प्रत्येक शुक्रवारी मी आंघोळ वगैरे करून पूजा मांडत असते, पण आज पूर्ण दिवस असा पवित्रच होता, त्यामुळे त्याच्यानंतर मग मी नंतर तयार होणार आहे. तुम्हाला सांगितलं ना मी 9च्या नंतर आमच्याकडे लेडीज लोक हळदी कुंकाला येतात, तर म्हणून मला परिस्थिती तयारी करायची होती. त्याच्या अगोदर मला माझी वैभवलक्ष्मी व्रतची पूजा पण उरकून घ्यायची होती. ज्या दिवशी हरितालिकेच्या दिवशी ना आपल्याला 5 आरत्या करायच्या असतात. एक आरत्या जिथे आपण गौर काढायला जातो तिथे एक होते. मग घरी आल्यानंतर मग जेव्हा मी स्थापना केली तेव्हा पण एक आरती केली होती. त्याच्यानंतर संध्याकाळची ही 7 वाजताची आरती आहे आणि सोबत रात्री 12 वाजताची आरती होणार. आणि मग 5व्या दिवशी म्हणजे पाचवी आरती म्हणजे जेव्हा आपण विसर्जन करायला जातो त्याच्या अगोदरची घरी आरती होते आणि नंतर शेवटची आरती ही मग तिथे गेल्यानंतर पण जेव्हा विसर्जन करतो तेव्हा पण होते. तर चला मग एवढ्या 5 आरत्या आम्ही करून घेतो. घरी 5 होते आणि तिथे 1 होते अशा प्रकारे. तर आता 9 वाजलेले आहेत, 8:30 9 पावणे 9 झाले आहेत आणि अशा प्रकारे मी साडी घालून छान अशी तयार झालेली आहे. तर नव्यानीसुद्धा खूप छान रांगोळी काढली, तेवढंच माझं काम तिने हलकं करून दिलेलं आहे. तर अशा प्रकारे रांगोळी काढली आणि आपली इकडची ही पूजा व्रत एकदम कडक करतात, न खाता पिता. मी सुद्धा रात्री 12च्या नंतरच फराळाचं करत असते. तर या टायमिंगला सगळ्या ताई लोक घरी आल्यात, हळदी कुंकू दिलं. मी पण त्यांच्याकडे वगैरे गेली, पण सगळ्यांना आपण शेअर नाही करू शकत आहे की नाही या टायमिंगला. चला मग अशा प्रकारे आम्ही हरितालिका आजचा दिवस गेला आणि आता बरोबर 12 वाजायला 15-20 मिनटं बाकी आहेत. तर 12 वाजताची आरती करील आणि मग फराळाचं करील. इकडे 12 वाजेपर्यंत बायका हळदी कुंकाला फिरतात, त्यामुळे कसे 12 वाजतात काही कळतच नाही. आणि परत गणपतीची उद्याची तयारी तुम्ही बघू शकता, वरच्यावर गणपती इथून जात आहेत. चला मग गुड नाईट. उद्याचं मी तुम्हाला परत शेअर करीन. उद्या जाईन ना मी गौरी माता शिरवायला, तर मग तिचं पण शेअर करीन आणि मग व्हिडिओचा एंड करीन. चला मग बाय. तर आता हे दुसऱ्या दिवशी विसर्जनचं आहे. तर आमच्याकडे ना आम्ही कणकीचा दिवा करत असतो जेव्हा आम्ही माता राणीला विसर्जन करायला जातो तेव्हा, आणि दही भाताचा नैवेद्य असतो, त्यामुळे दही भात आणि कणकीचा दिवा हे कंपल्सरी आहेत. तर चला मग आता पूर्ण दिवा पण लावून घेतला आणि दही भाताचा नैवेद्य दाखवून दिला. आता फक्त करायची आहे ती म्हणजे शेवटची आरती. ही हरितालिकेची जी पोथी आहे ना ती पोथी मी संध्याकाळीच वाचून घेतली होती, वैभवलक्ष्मीचं व्रत केलं त्यावेळेला. चला मग आता इथे आरती करून घेते आणि त्यानंतर मग पूर्ण स्वयंपाक वगैरे पण मी या टायमिंगला करून घेतलेला आहे. तर मैत्रिणींनो, नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर माझा पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर. चला मग आता इथे देवपूजा पण उरकून घेतली आणि आता गणपती विसर्जनासाठी निघू. आता ताईचा फोन येईन, मग पटकन आता गौरी माता उचलायची आणि मग जायचं. त्या लावावर विसर्जन करायला जातो आम्ही हरवर्षी.
तर ताईचा फोन यायची फक्त मी वाट बघत आहे. आता उचलीन आणि मग घेऊन जाणार आहे. तर त्यानंतर ना मग आम्ही सगळे आलेलो आहोत. आणि इकडे हिंदी सायडर असल्यामुळे ना या हरितालिकेला ते लोक खूप जास्ती महत्त्व देतात. ते तर न खाता पिता करतात. जेव्हा विसर्जन करून येतात ना तेव्हाच ते खातात, जेवण करतात. आपण तर फराळाचं कसं आम्ही तर रात्री 12च्या नंतर करून घेते बा. तसं दिवसभर काही खात नाही, फक्त पाणी आणि काळा चहा पिते. फळ वगैरे काही खात नाही. जेव्हापासून पोथी वाचायला लागली ना तेव्हापासून मी फळ वगैरे काहीच खात नाही. सगळ्यांचं सौभाग्य अखंड राहू दे माता राणी, हेच तुझ्या चरणी माझी प्रार्थना आहे. चला मग बाय.